हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली होती आणि आम्ही निघालो होतो। आज आपल्या शेजारच्या ना एका मुलीचं लग्न सोहळा होतं। त्या लग्न सोहळ्यासाठी उपस्थिती राहायचं होतं, त्यांना आशीर्वाद द्यायचा होता आणि तसंच त्यानंतर आपण मग नरसिंहवाडी येथील दत्तदर्शन घेणार होतो आणि तसंच नरसिंहवाडी नदीची कृष्णा नदीची पाण्याची पातळी सुद्धा आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे कंटिन्यू बघत राहा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही सुद्धा एन्जॉय करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। तर सकाळचे 11 वाजलेले होते, आम्ही सर्वजण आवरलो, मी मिस्टर अर्णव अथर्व आणि सासूबाई असं आम्ही सहपरिवार लग्नासाठी आणि तसंच दत्तदर्शनासाठी निघालो। कारण शिरोळमध्ये लग्न होती आणि तिथूनच 4-5 किलोमीटर अंतरावरच नरसिंहवाडी आहे। तर म्हटलं गुरुवारचा दिवस आहे, योगायोग घडून आलेला आहे, तर दत्त महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन तिथून नववधूवरांना आशीर्वाद वगैरे देऊन आपण येऊयात। तर आम्ही मस्तपैकी आवरलं आणि असा काहीसा मी सिंपल लुक केला होता। यांनी येताना गावातूनच मला गजरा वगैरे घेऊन आले होते। तर काढली आमची रिक्षा, सगळेजण आम्ही आवरलो आणि निघालो लग्न सोहळ्यासाठी। तर आलो होतो तावडे हॉटेल परिसरात। तर ही लाल परी काय आमचा पिच्चा सोडत नव्हती, आमच्या पुढेच होती। तर कशी बशी वाट वाकडी करत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाण्याची पातळी। तर आता आपण पोचलेलो आहोत हायवेवरच, तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते। तर बघू शकता तुम्ही पंचगंगा नदीची पाण्याची पातळी दिनांक 30/7/2026 रोजीची सकाळी ठीक 11:15 वाजता। तर भरपूर सारा पाऊस चालू आहे आणि त्यामुळे ना आणि राधानगरी धरणाचे दरवाजे सुद्धा काल रात्रीच 11:30 वाजता उघडलेला आहे एक दरवाजा, त्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे। आजूबाजूचा सभोवताल पावसाळ्याचं वातावरण, हिरवागार निसर्ग तुम्ही बघू शकता आणि तोच काहीसा हिरवागार निसर्ग अनुभवत आम्ही आमच्या प्रवासामध्ये गुंग होतो आणि निघालो होतो। घरातून काय व्हिडिओ स्टार्ट करायला भेटला नाही, त्यामुळं म्हटलं गाडीत बसल्यानंतरच व्हिडिओला स्टार्ट केला। तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जे कोण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा आम्हाला पोचायला वाजले 1 आणि आम्ही पोचायला आणि 1 अक्षदा झाली आणि दुसरी जी अक्षदा होती ना मंगलाष्टक, तर त्यावेळेस आम्ही तिथे पोहोचलो। तर त्या घाईमध्ये ना म्हटलं आधी अक्षदा टाकून घ्याव्यात, कारण ते सहसा सहजी ना कोणाला भेटत नाही, ज्यांना नशिबात आहेत त्यांनाच भेटतं। त्यामुळे अक्षदा टाकून घेतल्या, त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ काही केला नाही। तर इथे बघू शकताय नवरदेव आणि नवरी आहे कोल्हापूरची, नवरदेव आहे शिरोळमध्ये कुटवाड गाव आहे। तर तिथं त्यांच्या दारामध्येच लग्न सोहळा होता। तर थोडंफार इथलं शूट घेतलं, त्यानंतर त्यांना आम्ही गाठभेट वगैरे झाली, आमची जेवणं वगैरे झाली। बाकीचं जे काही वराड मंडळी होतं ते सकाळीच गेलं होतं, गल्लीतल्या महिला वगैरे सगळीजण गाडी ठरवली होती तर ते सकाळीच गेले होते। तर असं काहीसा लग्न सोहळा पार पडला। नमस्कार मंडळी, तर आता आम्ही आलोय नरसिंहवाडीमध्ये। तर आता आम्ही नरसिंहवाडीमध्ये आलोय, आता दर्शन घेऊ आणि मग कोल्हापूरला रिटर्न जाणार आहे। तर आता आम्ही नरसिंहवाडीमध्ये इथं थांबलोय, कारण हे गेल्यात थोडं बाहेर। तर लग्न वगैरे छान झालं, जेवण वगैरे केलं आणि म्हटलं इथल्या इथं एक 4-5 किलोमीटर अंतरावर आहे, तर दर्शन घेऊन जाऊया। काल गुरुपौर्णिमा पण झाली, म्हटलं आज दर्शन घेऊया। आई अर्णव बघा कसे उभारलेत, एक जण तिकडून वाट बघते यांची।
गुरुपौर्णिमे दिवशी आम्ही मंदिरामध्ये गाभाऱ्यात एंट्री केली. गुरुपौर्णिमे दिवशी तर दर्शन वगैरे चालू होतं खाली मंदिरामध्ये, पण आज आम्ही बघतोय तर पूर्ण अर्ध मंदिर बुडलेलं होतं. त्यामुळे ना तिथलं जे काही मूर्ती दत्त महाराजांची होती ना ती थोडीशी वरच्या साईडला इथे दर्शनासाठी ठेवली होती. तर तुम्हाला सुद्धा दर्शन दिलेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही किती प्रमाणात म्हणजे कितपत पाणी आलेलं आहे नदीला आणि कितपत मंदिर हे बुडलेलं आहे. कृष्णा नदीला पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि आज हे मंदिर ना पूर्णपणे बंद केलेलं होतं. तर अशा पद्धतीने आम्ही दर्शन वगैरे बाहेरच्या बाहेरच घेतलं आणि त्यानंतर मग पेढे वगैरे घेऊन अगरबत्ती कापूर वगैरे लावून दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला. तिथून निघालो आणि कोल्हापूरच्या रस्त्याला लागलो आणि इथं ना रस्त्याने सगळे स्वीटकॉर्न विकत होते, स्टॉल होते. तर म्हटलं गरमागरम पावसाचं वातावरण, गार थंडगार वारा सुटलेला होता, तर गरमागरम स्वीटकॉर्न सगळ्यांची फरमाईश झाली. तर अर्णवने आणि आईने उकडलेलं स्वीटकॉर्न घेतलं आणि मी भाजलेलं स्वीटकॉर्न मागवलं होतं. तर ते भाजून देत वगैरे होते. आम्ही घेतल्या स्वीटकॉर्न खायला लागले आम्ही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटू पुढच्या